दत्त महाराजांची पुढची गुरु म्हणजे कन्या. बघा, महाराजांनी कन्येला सुद्धा गुरु मानलेला आहे आणि तिच्याकडून त्यांना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या असं ते म्हणतात. झालं का असं की ते एका गावात आलेले होते आणि तिथे एका कुमारिका मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि लग्नासाठी ते तयार होत असताना बाहेर खूप गोंगाट बडबड सुरू होती. म्हणजे लग्न कार्यासाठीची गर्दी, त्यांचे आवाज, या सगळ्या गोष्टी. पण तरीही ती मुलगी एके ठिकाणी बसून, तिच्या खोलीमध्ये खूप शांतता होती आणि एके ठिकाणी बसून ती स्वतःला तयार करते लग्नासाठी. दागिने घालणं, शांतपणे केश रचना म्हणजे हेअरस्टाईल करणं, छान तिने कुंकू लावणं, म्हणजे स्वतःला तयार करणं लग्नासाठी. ही गोष्ट महाराज बघत होते आणि महाराजांच्या लक्षात आलं की ही आयुष्यामध्ये शिकण्यासारखी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीही गोंगाट, वाद, आवाज, गोंधळ सुरू असला तरी आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःला प्रत्येक परिस्थितीसाठी किंवा प्रसंगासाठी तयार केलं पाहिजे. पण तुम्हाला नाही का वाटत की एका स्त्रीकडून, एका कन्येकडून महाराजांनी ही गोष्ट शिकली, पण आजच्या स्त्रिया हीच गोष्ट स्वतःच विसरली. त्या स्वतःकडे लक्ष देतच नाही, स्वतःला वेळच देत नाही. जी गोष्ट कन्येनी दुनियेला शिकवली ती ते स्वतःच विसरली. आणि मला वाटतंय की यावरती सगळ्या महिला वर्गाने थोडा विचार केला पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. स्वतःच्या आतली ती आत्मशांती आहे, म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशनने, शांततेने ती कन्या स्वतःला तयार करत होती, ते कॉन्सन्ट्रेशन आपल्या आतमध्ये आहे, ती शांतता आपल्या आतमध्ये आहे. ती स्वतःला देणं खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आपल्याला इथे शिकायला मिळालेली आहे. प्रत्येकाने आत्मसात करायला